तू ही रे माझा मितवा या मालिकेचा कसला जबरदस्त भाग आता प्रेक्षकांनो आपल्या समोर येणार आहे। आपण आजच्या भागात एकदम थरारक भाग पाहिलेला आहे आणि या थरारक भागामध्ये आपण पाहिलंय की आता इकडे सगळं भांड फुटून सुद्धा मात्र आता चिडलेला आहे तो म्हणजे स्वतः आता इकडे राजेश, आणि राजेश आता इकडे ईश्वरीला हाताशी धरून पळण्याचा प्रयत्न करत असताना मात्र आता इकडे चिडलेली स्वतः आता इकडे म्हणजे स्वतः तिची बायको अंजली ही त्याला असा काही धडा शिकवणार आहे की त्यानंतर मात्र आता त्याचे धाबे दणाणणार आहेत। आणि या सगळ्यामध्ये मात्र आता तीच बंदूक ईश्वरीवरती उगारलेली आहे, तीच बंदूक आता त्याच्यावरती उगारत त्याला आता अशा पद्धतीने धडा इकडे शिकवलेला आहे तो म्हणजे अंजलीने। नक्की अंजलीने काय घडलंय आतापर्यंत मुळूमुळू असणारी अंजली आता कशा पद्धतीने तडफदारपणे आता वागायला लागलेली आहे, नक्की काय घडलंय सगळं सविस्तरपणे पाहूया। छोटासाच एपिसोड अजिबात चुकवू नका। आपण पाहिलं की त्याचं भांड फुटलंय आणि भांड फुटलंय म्हटल्यावरती राजेश आता चांगला चवताळून उठलाय आणि काय तू कशी काय जिवंत राहिलीस यावरती मग आता ईश्वरी सांगायला लागते मी कशी जिवंत राहिले, मी माझ्या नशिबाने जिवंत राहिले। तुला काय वाटलं तू आता सगळ्यांना विषाच्या धुराच्या कांड्या आता तू हे करशील आणि आम्ही गप्प बसू असं तुला वाटलंच कसं? आता खऱ्या अर्थाने तुझी आता काही खैर नाहीये। मुळातच तू या सगळ्यामध्ये जे काही केलंस ना चोरावरती मोर बनत, आम्ही आता मुळातच अंजलीताईंना आधीच विश्वासात घेतलेलं होतं आणि फ्लॅशबॅकमध्ये काय घडलेला प्रकार आहे तो सगळा आता सांगायला लागते ती म्हणजे ईश्वरी आता सांगायला लागते ज्या वेळेला आम्ही अंजलीताईंचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं होतं आणि त्याच वेळेला आम्ही अंजलीताईंना विश्वासात घेतलं। मुळातच अंजलीताईंना आम्ही आता तो व्हिडिओ दाखवला ज्या व्हिडिओमध्ये इकडे तारा आणि आता स्वतः तू हे दोघं जण ज्या वेळेला एकमेकांच्या मिठीमध्ये होतात ना तो व्हिडिओ अंजलीला ह्यांनी दाखवलेला असतो। फ्लॅशबॅकमध्ये हा व्हिडिओ अंजलीला दाखवल्या कारणाने अंजली मात्र आता याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाहीये आणि त्याच वेळेला आकाश आता तिला सांगतोय हे बघ अंजलीताई तू एकदा फक्त आमच्यावरती विश्वास ठेव आणि एकदा जर का आमच्यावरती विश्वास ठेवलास ना तरच या सगळ्यामध्ये आम्ही आता म्हणजे खरं सांगायचं तर म्हणजे तू ह्या सगळ्यामध्ये अजिबात हे करू नकोस, फक्त एकदा आमच्यावरती विश्वास ठेव आणि नाही ठेवलास ना आमच्यावरती विश्वास तर मात्र तू कायमची पचतवशील। आम्ही जे काही सांगतोय ना प्लीज आता आमच्याशी एकदा बोलणं ऐक। आणि असं म्हटल्यावरती मग अंजली सांगते ठीक आहे आज मी तुम्हाला एक संधी देते आणि आता हा व्हिडिओ बघितल्यामुळे मी एक संधी तुम्हाला देत आहे आणि असं असताना मात्र आता जे काही असेल ते सगळं आता मी जर का खोटं ठरलं तर मी तुम्हाला माफ करणार नाही। अंजलीने हे नाटक केलं आणि हेच ईश्वरी सांगत आहे। ईश्वरी सगळ्यांच्या समोर आता राकेशला सांगत आहे तुझ्यामुळे मात्र आता असा प्रकार घडलाय, हा सगळा प्रकार घडलेला आहे तो म्हणजे तुझ्यामुळे आणि त्याचमुळे आता इकडे काहीही झालं तरी सुद्धा आता अंजलीताईंना सुद्धा तुझं भांड फुटलेलं आहे। तितक्यात पोलीस आलेले आहेत आणि पोलीस आल्यावरती मात्र आता पोलीस इकडे लगेचच राजेशचा हात धरतात आणि राजेशचा हात धरत त्याला आता पकडून नेतात। पण राजेश या सगळ्यामध्ये बिलकुल हे करायला तयार नाहीये आणि राजेश मात्र आता इकडे सांगायला लागतोय अजिबात नाही मी काही केलेलं नाहीये आणि तो अंजलीला म्हणवायला लागतोय अंजली मॅडम ऐका मी जे काही सांगते ना ते एकदा ऐकून घ्या, अंजली मॅडम एकदा ऐका असं म्हणत आता इकडे तो अंजलीला सांगत आहे। पण अंजली मात्र सांगत आहे बाद झालं, इतका तुमच्यावरती मी आता विश्वास ठेवला आणि इतका विश्वास ठेवून आता तुम्ही माझ्यासोबत काय केलं? तुमच्यासाठी चिंटू आणि ईश्वरी या दोघांना सुद्धा आता मी करण्याला कमी नाही केलं। या दोघांच्या बाबतीत मी इतकी चुकीची वागले तुमच्या या गोष्टीमुळे मी आता चुकीची वागून मी जे काही केलं ना त्यामुळे मला स्वतःलाच पछतावा होत आहे। मला स्वतःलाच कळत नाहीये की मी हे सगळं कसं करून बसले, ते काही नाहीये, बाद झालं। आता तुमची सगळी भांडी इकडे फुटलेली आहेत आणि सगळी भांडी फुटत आता इकडे तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये मी सोडणार नाहीये। जा इन्स्पेक्टर साहेब याला घेऊन जा आत्ताच्या। आणि असं म्हटल्यावरती आपली कोणतीच ट्रिक आता कामाला येणार नाहीये हे समजल्या कारणाने मात्र आता इकडे चांगलाच राजेश घाबरलाय। शेवटचा उपाय म्हणजे त्याने इन्स्पेक्टर साहेबांच्या पॉकेटमधली
बंदूक आता काढलेली आहे आणि त्यानंतर ती बंदूक काढून आता लगेचच तो ईश्वरीच्या डोक्यावरती लावतोय आणि ईश्वरीच्या डोक्यावरती बंदूक लावल्यावरती मग आता तो सांगायला लागतोय की आता जर का कुणीही मला अडवण्याचा प्रयत्न केला तर आता हा प्रयत्न मी मात्र अजिबात यशस्वी होऊ देणार नाहीये. मी आता ह्या इंदोरी जिलबीला संपवून टाकेल. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सगळेच जण घाबरलेत आणि त्यांनी ईश्वरीला पोलीस धरून पळून जाण्याचा प्रयत्न केलाय. मात्र आता अंजली या सगळ्यामध्ये खूपच रागावलेली आहे. काहीही झालं तरी आता साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करत या माणसाला मात्र आता त्याची लायकी दाखवूनच दिली पाहिजे असा विचार करत आता ती सांगायला लागते, राजेश तिला सोडा, बाद झालं. यावरती राजेश म्हणतो, तिला सोडून मी काय आता पोलीस स्टेशनला जाऊ का? बिलकुल नाहीये. तुम्ही आता कितीही काहीही बोललात तरी सुद्धा मी पोलीस स्टेशनची हवा खायला बिलकुल जाणार नाहीये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मी आता पोलीस स्टेशनसाठी जन्मालाच नाही आलोय. या मुलीला जर का वाचवायचं असेल ना तर मात्र तुम्हाला आत्ताच्या आत्ता मला आता मलेशियाची जी तिकीटं मी काढलेली आहेत त्या तिकिटांना आता इकडे मला एअरपोर्टवरती पोहोचवायला लागेल आणि या अटीवरती मी आता हिला सोडेन, पण ही माझ्या सोबतच जाईल आणि ही माझ्या सोबत जाऊन तिकडून आता हिला सुद्धा मी तिकडेच टाकून देईन. मलेशियाला जाण्याच्या आधी माझी सगळी सोय झाली आणि त्यानंतरच हिला आता मी सोडेन, नाहीतर हिचा जीव घेईन. आता इकडे प्रॅक्टिकली बघायला गेलं तर आता ईश्वरीला सोडवणं हे आता महाकठीण काम झालेलं असतं आणि ईश्वरीला सोडवण्यासाठी मात्र आता काय करायचं हे काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि त्याचसाठी अर्णव सांगतोय, ठीक आहे, तुला किती पैसे पाहिजेत बोल, मी आत्ताच्या आत्ता तुला पैसे देत आहे आणि या सगळ्यामध्ये माझ्या फक्त ईश्वरीला सोड. मी ईश्वरीशिवाय अजिबात जगू शकत नाहीये. प्लीज ईश्वरीला काही करू नकोस. मी ईश्वरीवरती इतकं प्रेम करतो ना, मी तिच्याशिवाय जगू शकणार नाहीये. आणि इथेच अर्णवने आपल्या प्रेमाची सुद्धा आता कबुली दिलेली आहे आणि त्यावरती आता मात्र राजेश सांगायला लागतो, चिंटुकल्या बरं झालं मला सांगितलंस ते ईश्वरीशिवाय जगू शकत नाहीयेस. मग मी जे 50 लाखाचं कर्ज आता काढलं होतं ते 50 करोडचं कर्ज तू मान्य. आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागतो, लवकरात लवकर आत्ताच्या आत्ता माझी जाण्याची सोय जर का झाली नाही ना तर आता तुम्हाला एक एक करत मी अशा पद्धतीने इकडे वेठीस धरीन ना की त्यानंतर मग आता तुम्हाला काहीही करता येणार नाहीये. अर्णव सांगतो, ठीक आहे. यावरती मग आता सांगायला लागते ती म्हणजे स्वतः अंजली काही नाहीये, अजिबात याला सोडायचं नाहीये. यावरती आता मात्र सांगायला लागतो, राजेश तू नको बोलूस, तू तर मला कधीच आवडली नव्हतीस. एक नंबरची मूर्ख बाई आहेस. तुझ्यासारख्या पांगळ्या बाईच्या सोबत आता मी लग्न करून कशासाठी इथे आलो? पैशासाठी. पण तू मात्र आता इकडे ठणठण गोपाळ करत बसलेस. तू हे सगळं करत होतीस ना म्हणून मला हा सगळा प्रकार करायला लागला, नाहीतर मला हे सगळं करायला लागलं सुद्धा नसतं. पण हे सगळं घडलंय ते म्हणजे तुझ्यामुळे हे सगळं घडलंय. तू जर का या सगळ्यामध्ये स्ट्रॉंग असतीस ना तर चिंटुकल्याला फसवून कधीच ही प्रॉपर्टी मी आता हडप केली असती. असं बोलता बोलता मात्र आता ईश्वरी इकडे विचार करते, नाही याच्याशी बोलण्यात गुंतलाय ना तोपर्यंत याला आता मारून याच्या पाठीवरती म्हणजे आता बरोबर इकडे 2 पायांच्या मध्ये त्याला मारून मी आता इकडून सुटण्याचा प्रयत्न करते. आणि ईश्वरी बरोबर रीतीने मात्र आता त्याला मारते आणि हीच संधी साधत अंजली आणि आता इकडे अर्णव हे दोघं जण त्याला आता पकडण्यासाठी आलेले आहेत, जेणेकरून त्याला या सगळ्यामध्ये पकडता येईल. पण अंजली पुढची पायरी गाठते, ती म्हणजे त्याच्या हातातून ती बंदूक काढून घेते आणि तीच बंदूक चालवते. नेमकी आता ती बंदूक लागलेली आहे ती म्हणजे राजेशला. आणि त्याच वेळेला मग आता अर्णव आणि ईश्वरी आलेली आहेत. अंजली सांगते, हीच या माणसाची शिक्षा आहे. मी मूर्खासारखं याच्यावरती विश्वास ठेवत गेले आणि याच्यावरती विश्वास ठेवणं ही माझी सगळ्यात मोठी चूक होती आणि ती चूक आता मला सुधारायची आहे असं म्हणत ती आता चांगली चिडलेली आहे आणि चिडून ती रागारागात त्याच्याकडे बघत आहे. बाद झालं, आत्तापर्यंत तुझ्यावरती खूप विश्वास ठेवला, घेऊन जा ह्याला. आणि त्याला बंदुकीची गोळी आता हाताला लागलेली आहे. प्रेक्षकांनो, एका झटक्यात त्याची आता सगळं त्याला आठवले. आत्तापर्यंत केलेली कुकारस्थानं, आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या गोष्टी आठवत तो माफी मागतोय. अंजली सांगते, माफी नाही, तुझ्यासारख्या नराधमाला आता माफी मिळणार नाहीये,
काहीही झालं तरी आत्ताच्या आत्ता ह्याला इथून घेऊन जा, याला माफी नाहीये. अंजलीने मात्र आता गोळी चालवत असा काही बदला पूर्ण केलेला आहे की या सगळ्यामध्ये इकडे आता राजेशची पूर्णपणे भंबेरी उडाले आणि राजेश पूर्णपणे याच्यामध्ये अडकलेला आहे. एका झटक्यात राजेशला मात्र आता गपकारत करण्यात आलेलं आहे आणि अंजलीने जबरदस्त स्टँड सुद्धा घेतलेला आहे.